लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या 4 जानेवारीच्या भागात पार्थ नंदिनीला सोडण्यासाठी आनंद निवासपर्यंत आलेला असतो. तर त्या दोघांवरती दीपक वसुंधराची कावळ्यासारखी नजर असते. नंदिनी पार्थला म्हणते की आता इथपर्यंत सोडण्यासाठी आलाच आहात तर आतमध्ये देखील चला ना. त्यावरती पार्थ विचारतो की अच्छा, म्हणजे तुम्हाला सोडायला आलो आहे म्हणून आतमध्ये एंट्री आहे, तर अदरवाईज नाहीच म्हणायचं का? तेव्हा नंदिनी म्हणते की तुमची एंट्री केव्हाचीच झाली आहे, जेव्हा आपली पहिली भेट झाली होती तेव्हाच. विसरला तर नाहीत ना? त्यावरती पार्थ म्हणतो की आपल्या पहिल्या भेटीपासून ते आजपर्यंत मी काहीच विसरलेलो नाहीये. नंदिनी पार्थला एकत्र पाहून आणि त्यांच्या छान रंगलेल्या गप्पा ऐकून दीपकचा नुसता संताप होत असतो. नंदिनी पार्थसोबत आनंद निवासात एंट्री करणार इतक्यातच पार्थला महत्त्वाचा कॉल येतो आणि तो त्याला घ्यावाच लागणार असतो. नंदिनी समजूतदारपणा दाखवत पार्थला म्हणते की तुम्ही आधी फोन घ्या. पार्थ फोनवरती बोलत बाहेरच थांबलेला असतो. इतक्यात नंदिनी आतमध्ये येते. तेव्हा दीपक दरवाजाच्या पाठीमागेच लपून बसलेला असतो. तर वसुंधरा ही गाडीच्या पाठीमागून पार्थवरती घारीसारखी नजर ठेवून असते. नंदिनीचं लक्ष ज्यावेळी दीपककडे जातं तेव्हा दीपकला ती येऊन विचारते की तू इथे काय करतोयस? तेव्हा दीपकची घाबरगुंडी उडते आणि त्याने गुलाब देखील आता पाठीमागे लपवलेलं असतं. दीपकची बोबडी देखील वळालेली असते. तो तिथे आता चाचपडतच नंदिनीला म्हणतो की नाही, काय नाही. नंदिनी त्याला विचारते की मी तुला एक काम सांगितलं होतं की झाडांना खत घालायचा होता, झालं का काम? तेव्हा दीपक उत्तर देतो की हो झालंय. तरी देखील नंदिनी त्याला सांगते अजून एकदा माझ्यासाठी प्लीज बघूनच ये. आणि नंदिनी तेथून निघून जाते. नंदिनी पारच्या जुळत चाललेल्या या नात्यामध्ये आता नियतीने स्वतःच खूप सारे काटे पेरलेले असतात. त्यातलाच हा दीपक नावाचा एक काटा जो नंदिनीच्या प्रेमात वेडावलेला असतो. दीपक ज्यावेळी बाहेर निघालेला असतो नेमकं पार्थ आणि त्याची धडक होते आणि दोघेही आमने सामने आलेले असतात. तेव्हा पार्थ दीपकच्या हातून पडलेला गुलाब त्याच्या हाती उचलून देतो आणि त्याला सॉरी देखील म्हणतो. तर दीपक त्याच्याशी खूप रूडली बोलतो. तेव्हा पार्थला ते जरा खटकतंच आणि वसुंधरा दोघांवरती ही नजर ठेवूनच असते. तिला जे घडतंय ते थोडं विचित्रच वाटत असतं. आता पार्थ आतमध्ये जातो तेव्हा नंदिनी एका आजींची मदत करत असते. पार्थ तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. तर दीपक आता त्या दोघांवरती नजर ठेवून असतो. तो गुपचूपपणे आतमध्ये डोकावतो. वसुंधरा विचार करते की नेमका आहे तरी कोण आणि आतमध्ये असा का डोकावतोय? नक्की आतमध्ये चाललंय तरी काय? एका आजींच्या हाताला लागलेलं असतं आणि नंदिनी अगदी मनापासून त्यांची सेवा करत असते. त्यांच्या हाताला ती मलमपट्टी करत असते. तेव्हा पार्थ तिच्याकडे हसत एकटक पाहत असतो. तर दीपक देखील त्यांच्या दोघांकडे डोकावून पाहत असतो. दीपकचा नुसता चळपळाट होत असतो. आजी नंदिनीला विचारतात की आता तुझं लग्न होणार आणि तू इथून जाणार, मग लग्नानंतर देखील तू आमची अशीच काळजी घेणार ना की आम्हाला विसरून जाशील? त्यावरती नंदिनी उत्तर देते की आजी अहो, लग्नानंतर मी जरी माझ्या सासरी गेले तरी माझं सगळं लक्ष माझ्या आनंद निवासातच असेल, कारण ते जरी माझं सासर असलं तरी हे माझं माहेर आहे. आणि नंदिनीने दिलेलं छान उत्तर ऐकून पार्थचे कान अगदी तृप्त झालेले असतात. त्यानंतर आजी नंदिनीची दृष्ट काढतात आणि नंदिनीचा निरोप घेऊन तिला आशीर्वाद देऊन तेथून निघून जातात. तर दीपक त्यांच्यावरती नजर ठेवूनच असतो. तो अगदी चोरासारखा आतमध्ये डोकावत असतो आणि त्याचा नुसता चळफळाट होत असतो. वसुंधरा आता विचार करते की नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. हा चोरासारखा आतमध्ये का डोकावतोय आणि त्याच्या हातामध्ये गुलाब आहे, परंतु तो गुलाब का लपवतोय? आता वसुंधराला काही अंदाज लागत नसतो. तर धनंजयने फोन करून तडकपणे बोलावता क्षणी मानिनी विक्रम त्याच्या घरी आलेले असतात. आता ते कोणी कोणाशी काहीच बोलत नसतं. विक्रम धनंजयला विचारतो की अरे नक्की काय झालंय? तू फोन करून तडकपणे आम्हाला बोलावूनही घेतलंस. आता तुमच्या दोघांचे चेहरे पाहता क्षणी हे दिसतंय की नक्कीच काहीतरी सिरियस मॅटर आहे. अरे सांग ना मला. विक्रमशी बोलताना धनंजय जरा चाचपडतच बोलतो. तो म्हणतो की हे बघ, मी मुलीचा बाप आहे आणि माझ्या मुलीची मला काळजी तर वाटणारच ना. तेव्हा विक्रम म्हणतो की धनंजय, अरे किती टेन्शन घेतो आहेस तू? अरे बिनधास्तपणे बोल माझ्याशी. परंतु आता
त्यांना कुठे माहिती असतं की मंजुषाने धनंजयला उगाचच काही खोटं नाटं सांगून त्याचं मनपरिवर्तन केलंय. धनंजय आता विषयाला फाटे फोडत बसण्यापेक्षा डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालतो. तो म्हणतो की मला असं कळलंय 20 वर्षापूर्वी सुदर्शन दादाचा झालेल्या खुनाच्या प्रकरणामध्ये वसुंधराचा ताईचा माझ्यावरचा राग अजूनही तसाच आहे आणि पार्थ नंदिनीचं जुळलेलं लग्न तिला अजिबात मान्य नाहीये. या लग्नाने ती खुशच नाहीये आणि याच कारणावरून वसुंधरा ताई तुमच्याशी भांडली देखील आहे असं धनंजयने विचारता क्षणी विक्रम धक्क्यानेच उठतो. कारण त्याला कळत नसतं की त्याच्या घरातली ही बातमी धनंजयपर्यंत पोहोचली तरी कशी. धनंजय आता त्याबद्दल प्रश्न विचारणार तेव्हा विक्रमपर्यंत पोहोचली तरी कशी. आता विक्रम त्याबद्दल प्रश्न विचारणार तेव्हा धनंजय म्हणतो की प्लीज याबद्दल मला काही विचारूच नकोस. ही बातमी नक्की माझ्यापर्यंत कशी पोहोचली तो विषय सोड, परंतु भांडण झाले हे तर खरं आहे ना. मला सांगायचा मुद्दा हा आहे की तुम्ही सर्वजण एकत्र राहता, तुमची जॉईंट फॅमिली आहे आणि नेमकं त्याच फॅमिलीमध्ये वसुताई देखील आहे आणि वसुताई त्या घरातली ज्येष्ठ आहे. तेव्हा विक्रम धनंजयची समजूत घालतो की मला मान्य आहे की वसुताई त्या घरातली वडील आहे, ज्येष्ठ आहे, परंतु त्या घराचा सगळा कारभार सांभाळणारे मी आणि मानिनी आहोत ना. आणि तुझ्या नंदिनीला तिथे कसलाही सासुरवास होणार नाहीये. तू माझ्यावरती विश्वास ठेव, मी आहे ना. आता कोणत्याही गोष्टींवरती तू अजिबात विश्वास ठेवू नको. खरं सांगायचं झालं धनंजय तर या सगळ्यांमध्ये आपल्याला ठाम राहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे असे विक्रमने समजूत घालता क्षणी तिथे धनंजय म्हणतो की हे बघ, आपल्या मित्रत्वावरती एकमेकांचा किती विश्वास आहे याबद्दल मी बडाया तरी मारेनच, परंतु मी एका मुलीचा बाप आहे आणि तिची काळजी मला तर वाटणारच ना. तेव्हा धनंजयने असा प्रश्न मांडून तिथे विक्रमलाच पेचात टाकलेलं असतं. इकडे नंदिनीचं पार्थ खूप कौतुक करतो. तो म्हणतो की गरिबांच्या जखमेवरती तुम्ही ज्यावेळी मलम लावताना तेव्हा खरंच खूप बरं वाटतं पाहून. तर नंदिनी खूप खुश होते आणि अगदी लाजून चूर देखील होते. तर त्या दोघांवरती घारीसारखी दीपक नजर ठेवून असतो. ज्यावेळी पार्थचं लक्ष नंदिनीच्या हाताकडे जातं तेव्हा तो तिला सांगतो की तुमच्या हाताला ना मलम लागला आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की अरे अच्छा, विसरूनच गेले होते मी. आता पार्थ स्वतःहून नंदिनीच्या हाताला लागलेलं मलम पुसणार तर दोघांनी एकदमच एकच रुमाल उचललेला असतो आणि त्याचमुळे दोघे एकमेकांकडे अगदी प्रेमाने एकटक पाहतच राहतात. त्यांनी नजरेला नजर दिलेली असते आणि हे सगळं पाहून दीपकचा नुसता जळफळाट होत असतो. हळूहळू तो रुमाल पकडत चक्क पार्थने तिथे आता नंदिनीचा हात पकडलेला असतो आणि नंदिनी खूप लाजत असते. तेव्हा इकडे दीपकने जे गुलाब हातात पकडलेलं असतं ते रागाच्या भरामध्ये इतकं जोरात दाबतो की त्याच्या हातामध्ये गुलाबाचे काटे बोचतात आणि त्याच्या हातातून रक्त देखील यायला लागतं, परंतु त्याकडे त्याचं कसलंच लक्ष नसतं. कारण नंदिनी पार्थचा चाललेला रोमॅन्स पाहून त्याचा नुसता तिळपापड झालेला असतो. वसुंधरा त्याच्यावरतीच लक्ष ठेवून असते आणि वसुंधराला तिथे आता एक चांगलं प्याधं मिळालेलं असतं वापर करून घेण्यासाठी. आता पार्थ पटकन नंदिनीचा हात सोडतो. इकडे धनंजयला त्याच्या मुलीची काळजी वाटते आणि ते स्पष्टपणे विक्रमशी बोलतो देखील. तेव्हा विक्रम त्याची समजूत घालतो, त्याचा गैरसमज दूर करतो जो की त्याच्या मनात मंजुषाने पसरवलेला असतो. विक्रम सांगतो की हे बघ, वसुताईच्या मनात त्याबद्दल राग आहे हे आम्हाला देखील माहिती आहे, परंतु आपली बाजू सत्याची आहे आणि स्वतः कायद्याने तुला क्लीन चिट तर दिलेली आहे ना. आता आपण पाय मागे घेणे म्हणजे आपणच दोषी असल्यासारखं वागणं झालं. विक्रम पुढे धनंजयला विचारतो की त्यावेळी मी तुझी साथ दिली की नाही. तेव्हा शारदा म्हणते की भाऊजी, अहो तुम्ही यांच्या बाजूने साक्ष खरी दिली म्हणूनच तर हे सुटले. तर विक्रम म्हणतो की झालं तर मग, आता आपली बाजू सत्याची आहे म्हटल्यानंतर घाबरायचं काहीही कारण नाही आहे आणि नंदिनीच आमची सून होणार. आता विषय संपवतो. परंतु शारदाला अजूनही मनात रुकरुक असतेच. ती म्हणते की भाऊजी, परंतु लग्नानंतर काही झालं तर. विक्रम तिथे धनंजय शारदाला शब्द देतो की नंदिनीला त्यांच्या घरी गेल्यानंतर कसलाच त्रास नाही होणार, कारण मानिनी आणि तो कायम नंदिनीच्या पाठीशीच उभे असतील. तर नंदिनी देखील म्हणते की हो, तुमची नंदिनी इतकी सोज्वळ आणि निर्मळ मनाची आहे ना की नंदिनी आमच्या घरात येता क्षणी सगळं सुतासारखं सरळच होईल.
आणि हळूहळू वसुंधरा ताईंचा राग देखील निवळेल. पार्टीमध्ये तुम्ही पाहिलं ना की नंदिनीने आमच्या दोघांचं आणि पार्थचं मन कसं जिंकून घेतलं. तसंच आमच्या घरी आल्यानंतर आमच्या घरातल्या प्रत्येकाचं नंदिनी मन असंच जिंकून घेईल. तुम्ही काळजी करू नका, असं म्हणत मानिनी त्यांच्या मनातली असलेली काळजी देखील दूर करते आणि गैरसमज देखील. तर विक्रम देखील म्हणतो की धनंजय, कळलं ना सगळं, अजिबात काळजी करू नकोस. पार्थ इकडे मुद्दामच नंदिनीला विचारतो की आजी नक्की काय बोलल्या ते मी ऐकलंय हा. तेव्हा नंदिनी विचारते की अच्छा, मग सांगा बरं काय म्हणाले आजी. तेव्हा पार्थ म्हणतो की त्या म्हणत होत्या की लग्नानंतर आमची अशीच काळजी घेशील ना, की लग्न झाल्यानंतर आम्हाला विसरून जाशील. बघा म्हणजे आता या सगळ्या करण्यामध्ये तुमची तारेवरची कसरत होणारच आहे. आता तुम्हाला दोन्ही गोष्टी सांभाळता येतील का? नाही म्हणजे ते सासर हे माहेर. तेव्हा नंदिनी तिथे म्हणते की तुम्ही माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी हे सगळं मी एकटीने सांभाळलं आहे. आता तुमच्याशी लग्न होतंय म्हटल्यानंतर हे सगळं करत असताना तुम्ही मला माझ्या कामांमध्ये हातभार लावाल ना? तेव्हा नंदिनी असं विचारता क्षणी पार्थच्या चेहऱ्यावरती हसू उमटतं. त्यानंतर पुढे नंदिनी पार्थला एका गोष्टीची आठवण करून देते. ती म्हणते की बघा, तुम्ही मला म्हणाला होतात की लग्नानंतर हे सगळं सांभाळताना तुम्ही माझी मदत कराल. तुम्ही मला परवानगी दिली होती. तेव्हा पार्थ मुद्दाम नंदिनीची फिरकी घेतो, तिची गंमत करायला लागतो. तो म्हणतो की काय, परवानगी वगैरे मी तुम्हाला दिली नव्हती हा? त्यावरती नंदिनी म्हणते की तुम्ही असं म्हणूच शकत नाहीत. तुम्ही मला म्हणाला होतात की तुम्ही हे सगळं करताना माझ्या सोबत असाल. त्यावरती पार्थ मुद्दामच म्हणतो की मी तुम्हाला असं म्हणालो होतो की लग्न झाल्यानंतर मी तुमचा बॉस किंवा तुम्ही माझ्या हाताखालचे एम्प्लॉई नसणार आहात. तेव्हा नंदिनीला मोठा धक्काच बसतो की पार्थचं अचानक हे विचित्र वागणं तिच्या लक्षात येत नाही. नंदिनी आता विचारातच पडते. तेव्हा पार्थ तिला विचारतो की खरंच तुम्हाला लग्नानंतर हे काम करायचं आहे का? तेव्हा घाबरलेली नंदिनी म्हणते की हो. ती दबक्या आवाजातच होकार देते. तर पार्थ पुन्हा जोरजोराचा हसायला लागतो आणि म्हणतो की हो करा ना, तुमचं काम आहे, मी अडवणारा कोण आहे. तेव्हा नंदिनी तिथे हसते आणि नंदिनी म्हणते की काय हे, तुम्ही घाबरवलं हा मला. तेव्हा पार्थ म्हणतो की थोडीशी गंमत केली मी तुमची. आता नंदिनीच्याही लक्षात आलेलं असतं की पार्थ देखील किती खट्याळ आहे ते. नंदिनी पार्थला सांगते की खरं सांगायचं झालं तर माझ्यासाठी माझं आनंद निवास माझं संपूर्ण जगच आहे. आपण बाहेर पैसे जोडत असतो, परंतु मी इथे माझी माणसं जोडते. पार्थला मनोमन नंदिनीचं खूप कौतुक वाटत असतं. तर नंदिनी म्हणते की खरंच सांगते की या कामाकडे मी कधी माझं उत्पन्न म्हणून पाहिलेलंच नाही आहे. खरं तर हे काम मी अगदी मनापासून देवाची पूजा असल्यासारखं केलं आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला आत्ता सांगते आहे की लग्न झाल्यानंतर देखील मला हे काम अगदी मनापासून करायचं आहे. त्यावरती पार्थ म्हणतो की फक्त तुम्हालाच नाही तर आपल्याला करायचं आहे. तेव्हा नंदिनी खूप खुश होते की पार्थ देखील लग्नाच्या आधीपासूनच नंदिनीशी जोडला गेला आहे आणि पार्थच्या याच स्वभावाच्या नंदिनी प्रेमात पडलेली असते. तर त्याचनंतर पार्थ हा जायला निघतो. तेव्हा नंदिनी त्याला चहा पिण्यासाठी आग्रह धरते. तर पार्थ म्हणतो की फॉर्मॅलिटी वगैरे नको आहेत, मला कामं खूप पेंडिंग आहेत, मला जावंच लागेल. तेव्हा नंदिनी म्हणते की चला बाहेरपर्यंत मी तुम्हाला सोडायला येते. नंदिनी पार्थ एकमेकांकडे एकटक पाहतच बाहेर येतात. तेव्हा नेमका तिथेच दीपक लपून बसलेला असतो. त्यानंतर हळुवारपणे तो आतमध्ये शिरतो. तर वसुंधरा देखील कारच्या पाठीमागून त्यांच्यावरती घारीसारखी नजर ठेवून असते. नंदिनी पार्थ दोघेही खूप छान गप्पा मारत असतात एकमेकांशी. तेव्हा पार्थ म्हणतो की आत्ता तुम्ही मला सोडायला येणार आहात का? त्यावरती नंदिनी हसते आणि म्हणते की नाही नाही, मी तर फक्त तुम्हाला बाय करायला आले होते. दोघेही एकमेकांना बाय करतात. तर पार्थ नंदिनीला असं एकत्र एकमेकांच्या प्रेमात गुंतलेलं पाहून दीपकचा नुसता तिळपापड होत असतो. पार्थ नंदिनी दोघेही आता आपापल्या कामाला निघून जातात. तेव्हा नंदिनीच्या नकळतपणे दीपक कसाबसा तरी बाहेर येतो. इतक्यातच वसुंधरा त्याच्याजवळ येते आणि त्याच्या हातात असणारं गुलाब ती खेचून घेते. तेव्हा दीपकला मोठा धक्काच बसतो आणि तो तिच्याकडे पाहतच राहतो. तर इकडे मानिनी विक्रम धनंजय शारदाची समजूत घालून घरी परतलेले असतात. आता इकडे दोघांच्याही मनात तोच प्रश्न निर्माण झालेला असतो. तर विक्रम म्हणतो की मला चांगलंच कळतंय की तुला नक्की काय म्हणायचं आहे ते. आपल्या घरात जे काही घडलं, जी भांडणं झाली
ती धनंजयपर्यंत कशी पोहोचली हाच विचार करतेस ना तू? तेव्हा मानिनी म्हणते की हो, परंतु हे सगळं त्यांच्यापर्यंत कसं पोहोचलं असावं? नाही म्हणजे आपल्या घरातील कोणी सांगितलं असेल का? आता विक्रमचा खूप मोठा गैरसमज होतो, कारण हे कांड तर मंजुषाने केलेलं असतं आणि आळ मात्र जातो वसुंधरावरती, कारण तिचं नाव कानफाट्यात जे पडलेलं असतं. तर परंतु मानिनीला थोडी मनात भीती असतेच आणि ती म्हणते की वसुताई असं करू शकतात का? तेव्हा विक्रम सांगतो की हो, करू शकते ना, कारण धनंजयबद्दल तिच्या मनात राग आहे. परंतु आपण कटुता वाटून घ्यायची नाही आणि तिच्या दबावाखाली तर यायचंच नाही, कारण आपल्याला माहिती आहे की धनंजय हा खरा आहे. त्यामुळे छातीठोकपणे आपण त्यांच्याशी नातं जोडायचंच. विक्रमने तिथे आता एक घाव दोन तुकडेच केलेले असतात. मानिनी सतत त्याच गोष्टींचा विचार करत असते. तेव्हा विक्रम तिला समजावतो, तिला धीर देतो की मानिनी, नको एवढे सगळा विचार करत बसू. मी वसुंधरा ताईला समजावतो. त्यानंतर विक्रम तेथून जातो. तेव्हा मानिनी तिचे काही प्रश्न थांबत नसतात. विचार करते की हे म्हणतायत की सगळं सरळ नीट होईल, परंतु रम्या आणि वसुंधरा ताईंचं काय? कारण हा गोंधळ तर त्यांच्याचमुळे निर्माण झाला आहे ना. पुरुष काय बोलून मोकळे होतात, परंतु स्त्रीला घरात घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे देखील लक्ष द्यावं लागतं, कारण नाती तीच विणते आणि नात्यांमध्ये पडलेली एक वादाची ठिणगी सगळं उद्ध्वस्त करू शकते. आणि मानिनीच्या मनामध्ये अजूनही तीच रुकरुक असते. इकडे वसुंधराने दीपकची चोरी पकडलेली असते आणि ती विचारते की खूप जास्त राग येतो ना तुला? तेव्हा तो धक्क्याने विचारतो की कोण आहात तुम्ही? तर वसुंधरा आपली ओळख सांगते. ती म्हणते की मी वसुंधरा, ज्या मुलाला नंदिनी बाय करत होती आणि ज्या मुलाला पाहून तुला खूप जास्त राग येत होता ना, त्या मुलाची आत्या. तेव्हा दीपक आता तेथून पळ काढायचं ठरवतो, परंतु वसुंधरा त्याला मागे खेचते आणि त्याला या सगळ्यांबद्दल चाब विचारते. वसुंधराला आयता प्यादा मिळालेला असतो. ती विचारते की तू प्रेम करतोस का नंदिनीवरती? आणि तिचं प्रेम तुला मिळत नाहीये म्हटल्यानंतर स्वतःला त्रास करून घेतोस. त्यावेळी घाबरलेला दीपक तिला विचारतो की परंतु हे सगळं तुम्हाला कसं माहिती? तर वसुंधरा रम्याचा विचार करते आणि म्हणते की प्रेमात वेडी झालेली माणसं काय काय करू शकतात हे मी अगदी जवळून पाहिलं आहे आणि तिचं आईचं मन हळहळतं. तर वसुंधरा तिथे दीपकशी डील करते. ती म्हणते की तुला नंदिनी हवी आहे ना, ती तुला आवडते, तर तुझी नंदिनी मी तुला मिळवून देईन. तेव्हा दीपक धक्क्यानेच विचारतो की एक मिनिट, परंतु पार्थ तर तुमचा भाचा आहे ना? मग आता नंदिनीचं लग्न त्याच्याशी होतंय, तर नंदिनी तुम्ही मला का देताय? पार्थचा का विचार करत नाही आहात? या सगळ्यांमध्ये तुमचा नक्की काय फायदा आहे? त्यावरती चिडलेली वसुंधरा म्हणते की या सगळ्यात नक्की माझा काय फायदा आहे ते नंतर आपण बघूयात. सर्वात आधी तर जे नंदिनीच्या प्रेमामध्ये वेडा होऊन स्वतःला जे त्रास करून घेतोय ना, त्या दुःखाला आधी मलमपट्टी लाव. नंदिनी मी तुला लवकरच मिळवून देईन, असं तिथे वसुंधराने वचन देता क्षणी दीपक खूप खुश होतो आणि तो आनंद निवासामध्ये निघून जातो. तेव्हा मनोमन वसुंधरा विचार करते की चला, आता मला माझ्यासाठी एक नवं प्यादं मिळालं. प्रेमात वेडी झालेली लोक नक्की काय काय करू शकतात हे मी चांगलेच पाहिलंय. ही लोक प्रेमात जीव देतात आणि जीव घेतात सुद्धा, असं म्हणत ती गुलाब हातामध्ये चुरकळते आणि फेकून देते. आता वसुंधराच्या मनात काळबेरं चालू झालेलं असतं. तर इकडे रम्या खूप वेड्यासारखी विचित्र वागत असते, कारण तिने सगळी रूम अस्ताव्यस्त करून टाकलेली असते. ती रूमचा कोणा ना कोणा पिंजून काढते, कारण तिला पार्थचं ते पत्र हवं असतं ज्यावरती पार्थने स्वतः प्रेमाचा होकार दिला होता. परंतु हा गोंधळ पिहूने निर्माण केलाय हे आत्तापर्यंत तरी कोणाला माहिती नसतं. तर तिथेच वसुंधरा येते. वसुंधरा जेव्हा रम्याची अवस्था पाहते तेव्हा तिच्या काळजाचा ठोका चुकतो. तर रम्या तिथे म्हणते की आई, कपाट चेक करून झालंय, इतर सगळं ड्रॉवर देखील मी चेक केले आहेत, फक्त आता ही सुटकेस चेक करायचे राहिले आहे. आणि रम्या खूप वेड्यासारखे वागत असते. वसुंधरा तिच्याजवळ येते आणि तिला समजावते की नको का असं वेड्यासारखं वागू. अगं, वस्तू जागा बदलतात का नाही, म्हणजे माणसं जागा बदलतात ना. आणि त्या पत्राचा जास्त विचार करू नकोस. ते पत्र गायब करण्यात आलं आहे, कारण त्याशिवाय आपण खोटे कसे ठरू ना. या सगळ्यातून बाहेर पड, असं म्हणत वसुंधरा तिथे रम्याला जो सल्ला देते तो सल्ला ऐकूनच रम्याच्या डोक्यात तिडीक जाते. चिडलेली रम्या ताडकन उठते आणि वसुंधरावरतीच ओरडते. ती म्हणते की आई, अगं
माझी अवस्था पाहून तुझा जीव जराही चढत नाहीये का? मग मी काय करायचो आहे? तो मामा बघ. पारच्या एका शब्दावरती त्याने विश्वास ठेवला आणि तू काय केलंस आत्तापर्यंत माझ्यासाठी? पारच्या एका विश्वासावरतीच त्याने पारचं लग्न देखील ठरवलं. आता रम्या सगळा पारवरचा राग वसुंधरावरती काढते आणि तिला जाब विचारत असते. आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढे आपण पाहणार आहोत काव्याने गुपचूप जीवाला फोन केलेला असतो आणि ती त्याला सांगते की उद्या मी आणि ताई जगदंबेच्या मंदिरात जाणार आहोत. काहीही करून तुझ्या दादाला तिथपर्यंत घेऊन ये. तेव्हा पार्थ तयार होऊन आलेला असतो. जीवा त्याला विचारतो की झाला तयार तू? इतक्यात पार्थचं लक्ष जीवाच्या त्या जॅकेटकडे जातं. नेमका इकडे पार्थने नंदिनीला जो स्कार्फ गिफ्ट केलेला असतो तो स्कार्फ नेमका काव्याला आवडलेला असतो. तर एकमेकांची गिफ्ट जी दिलेली असतात ती आता चेंज झालेली असतात. कारण नंदिनीला दिलेलं गिफ्ट काव्याकडे असतं आणि जीवाला दिलेलं गिफ्ट पार्थकडे असतं. ज्यावेळी ते चौघेही एकत्र जगदंबेच्या मंदिरात भेटतात इतक्यातच रम्या तिथे येते. रम्याला पाहता क्षणी जीवा पार्थला मोठा धक्का बसतो. परंतु रम्या मुद्दामच नंदिनीची भेट घेते. आता नक्की पुढे काय घडेल? नात्यांचा हा गुंता नक्की कसा सुटेल आणि नियती या जुळलेल्या जोड्यांमध्ये अचानक बदल कसा घडवेल ते पाहणं तितकंच मनोरंजक